उपस्थित आदरणीय माझे मित्र असीम सरोदे, सचिन चव्हाण, सीमा पाटील, सागर भाई यांनी आता चांगलं भाषण दिलं. आमचे मित्र आणि संयोजक या कार्यक्रमाचे गिरीश कुंडे, विक्रांत पाटील, उपस्थित सर्व मंडळी आणि आधीच निर्भय असलेल्या कोल्हापूरकर बंधू आणि भगिनी. ही गोष्ट खरी आहे. कोल्हापूरच्या लोकांना काही निर्भयपणे सांगण्याची गरज आहे. पहिल्यापासून निर्भय त्यांना एनडी सरांनी निर्भय केलं, पानसरे सरांनी निर्भय केलं, त्यांच्या आधी पण शाहू महाराजांनी निर्भय केले अशी ही मंडळी आहे. आणि त्यामुळे वेगळं काही सांगावं कोल्हापूरमध्ये असं काही नाही. मी 2-3 कारणांनी आलो. एक तर सभा या सत्रात विधानसभेच्या घ्यायचं होतं, पण कोल्हापूरकरांचे आभार मानायचे राहिले. एक अभूतपूर्व सभा तुम्ही घेतली दसरा मैदान. एवढ्यावरच ते थांबलं नाही. इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये सभा झाल्या आणि महाराजांना तुम्ही मोठ्या मताने निवडून दिलं त्यासाठी तुमच्या. पण एवढं होऊनही काही मंडळी सुधरत नाही. लोकसभेच्या पराभवाचा बोध घेत नाही. मला अभिमान वाटतो महाराष्ट्राचा की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या 2 राज्यांनी मोदी शहांना सांगितलं की जनता इथं हजर आहे, तुम्हाला वटणीवर आणायला आम्ही समर्थ आहोत. आज जर मोदी आणि शहा लंगड्या बहुमतासह आले असतील आणि लोकशाही जर वाचली असेल तर त्याचं श्रेय महाराष्ट्राच्या लोकांना, उत्तर प्रदेशच्या लोकांना. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र काय असतो हे आपण दाखवतो. महाराष्ट्राने इतका मोठा परिणाम केला की आता 4 मिलियन परत घ्यावे लागतात. इतकं करूनही काही वेळेस सुधरत नाही. मी राज्यसभेच्या खासदारांचं वक्तव्य ऐकलं आणि मला लक्षात आलं की कोल्हापूरच्या प्रत्येक माणसाची मान शर्मेने खाली गेली. स्त्रियांबद्दलचा जो संस्कार शाहू महाराजांनी दिला, एनडी सरांपर्यंत आता नाही, पण तिथे अनेक आता त्या अंधश्रद्धांनी या सगळ्या स्त्रियांचा अपमान करण्याची तरीही यांच्यात हिंमत आहेच. याचा अर्थ असा की यांना लोकांची शक्ती अजून कळलेली नाही आणि त्या विधानसभेला अशी दाखवायचे की बायकांचे फोटो काढा म्हणणाऱ्यांचे चेहरे फोटो सुद्धा काढायचं लायकीचे राहिले. अशा प्रकारचं तुम्ही बोलता बायकांचे फोटो काढणं हा त्यांना न सांगता हा गुन्हा आहे. त्यांना माहिती नाही. राज्यसभेचे खासदार असो हे त्यांना माहिती नाही की फोटो काढून पाठवणे हाही गुन्हा आहे, त्यांना माहिती नाही. पण हे सगळं कशाच्या जीवावर चाललं ते आपल्याला फार पूर्वी इकडे रत्नागिरीमध्ये महर्षी आहेत आणि त्यांची 2 संत मुलं छोटी छोटी. त्याच्या एका मुलाने मागे सांगितलं की आमचा बाप जसा आमचा मोदी शहाचा धुरा एकत्र नाही माझा नसेल तसा आमचा फडणवीस शिंदे आणि दादांचा धुरा एकत्र. आमचं जमीन वेगळ्या त्यांची जमीन. पण ही मोहीम विधानसभेसाठी सुद्धा अशासाठी की आता ही लढाई महाराष्ट्र धर्माची. तुमच्यासमोर उभे असलेले मिंदेचे आणि भाजपचे आणि अजितदादांचे उमेदवार ते उमेदवार नाही आहेत. ते शिवछत्रपती पासून शाहू महाराजांपासून फुले शाहू आंबेडकर या सगळ्या परंपरांचा अपमान करणारे लोक तुमच्या समोर आहेत आणि त्यांना पाडण्यासाठी असं आहे. आम्हाला राजकीय भूमिका घेताना कोणताही संकोच नाही. म्हणतात फेसबुकवर आम्हाला पगार मिळाला का, पाकिट मिळालं, काय म्हणायचं म्हणा, काय म्हणायचं म्हणा, लोकांना माहिती आम्ही कोणातून असेल. जोपर्यंत लोकांना माहिती आहे आणि जोपर्यंत सभागृह भरताय तोपर्यंत आमच्या निष्ठावर महाराष्ट्र शंका ही असणार. आणि या इथूनच मी तुम्हाला सांगतो की तुमचा जो हा विश्वास आहे त्याला कोणताही तडा जाणार नाही याचा आम्ही हमी घेतो, याचा आम्ही वचन करतो. ही फक्त सत्ता परिवर्तनाची लढाई नाही. ही शेवटच्या टप्प्यात बोलणार की आमचे काही अडचणी आम्ही घातल्या महाविकासासाठी. ही सत्ता परिवर्तनाची लढाई नाही. उद्याचा महाराष्ट्र कसा असणार त्याची लढाई. एक असा महाराष्ट्र आता मी
अंबाबाईचं दर्शन घेऊन आलो, टिळ्यावरून तुम्हाला कळलं असेल. अंबाबाईचं दर्शन घेऊन आलो आणि अंबाबाईला प्रार्थना केली. हिरण्यसूत्रामध्ये सुवर्णाम हिमवाल आर्या आद्राम कत्तनी यष्टी सुवर्णाम हिमवाल सूर्याम हिरण्यमयी लक्ष्मी दाखवलेलं मावळ चंद्राम हिरण्यमयी लक्ष्मी दाखवलेलं. म्हणजे माझ्याकडे जी येणारी लक्ष्मी आहे ती सूर्यासारखी तेजस्वी आणि चंद्रासारखी शीतल राहू ही अंबाबाईला प्रार्थना हिरण्यसूत्रात त्याला श्रीसूक्त म्हणतात त्यांनी केली. त्यात अजूनही प्रार्थना आहे. त्यात अलक्ष्मी नाशया मॅम, अलक्ष्मी म्हणजे भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा, खोक्यांवरून आलेला पैसा, समृद्धी मार्गातून आलेला पैसा त्याला नष्ट कर अशी प्रार्थना आहे. तीही प्रार्थना करून आलो की हे खोकेवाले हे समृद्ध झालेले आणि ज्यांनी महाराष्ट्र फार विध्वंसक वळणावर नेला त्यांची लक्ष्मी सुद्धा नष्ट झाली पाहिजे, त्यांच्या हातातून पण सत्ता गेली पाहिजे लक्ष्मी. या महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते फार भयावह. या राज्याचा लौकिक आम्ही बाहेर जातो तेव्हा, लखनौला जातो तेव्हा, दिल्लीमध्ये जातो तेव्हा लोक आम्हाला म्हणतात की भाई तुम बहुत हंसते थे यूपी और बिहार के, अब तो तुम्हारा भी वही हाल हो गया. हे या महाराष्ट्राबद्दल बोलतात. त्याचं कारण की ते 50 खोके सरकार प्रसिद्ध झाले, 50 खोके एकदम होते. आता ते निवडणूक आली म्हणून ठरल्यासारखं दाखवण्यासारखं काही नाही. शिंदे येतो का मागे सगळ्या शिंदे आणि फडणवीसांना या कोल्हापूरमधून एक आव्हान मी देतो की त्यांनी त्यांच्या कार्यकाळातले एक चांगलं सार्वजनिक काम आम्हाला सांगावं. शिंदे आणि फडणवीसांना इथून मी आव्हान देतो की त्यांनी या विधानसभेचा त्यांच्या कारकिर्दीचा एक चांगला कायदा लोकांच्या हिताचा तयार केला त्यांनी आम्हाला लागतं. विधिमंडळातली कारकीर्द शून्य, इकडे फक्त खोके बोके एवढंच चाललं. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची चर्चा पाहून लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. या सभागृहात कोण कोण बसत आणि आज कोणती माणसं बसतायत आणि सत्तेतली माणसं, उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो, सत्तेतली माणसं काय बोलतात ऐका. ते बोलतात आम्हाला तुमचं सगळं माहिती आहे, आम्ही काढू का. मुळात जर तुम्हाला सगळं माहिती आहे तर तुम्ही न काढणं हा गुन्हा आहे. तुम्ही जागेवर बसत तिथे तो गुन्हा आहे. आणि ब्लॅकमेलिंगची भाषा, दादागिरीची भाषा, सेटलमेंटची भाषा ही महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाहायला लागली. शिंदे कशामुळे मुख्यमंत्री झाले सगळ्यांना माहिती. ते सरकार काल सगळ्यांना माहिती. त्यांचा पीए जसा उचलला ईडी तसे हे सगळे पळकुटे बाजूला गेले करून. आणि पुन्हा हे शिंदेची माणसं म्हणणार आम्ही शिवरायांचे मावळे. लाज वाटते का शिवरायांचं नाव नाही का. अरे शिवरायांचा कोणता मावळा सुरत मागे गुवाहाटीला पळून गेला, गोव्या मागे मुंबईत आला, कोणता मावळा ते तुमचे. शर्मनाक गोष्ट होती ती. काय दाढी, काय गोंधळ होत. अरे तू काय गरिबी, काय दारिद्र्य, काय उपासमारी हे म्हणायला पाहिजे. तू दाढी गोंधळ बोलतो. महाराष्ट्राची ही अधोगती ज्यांनी गेली त्यांच्या विरोधात आपण राहिली पाहिजे. म्हणून हा सगळा प्रकार. शिंदे मुख्यमंत्री कसे झाले सगळ्यांना माहिती आहे. ईडी गेल्यानंतर ते मुख्यमंत्री. या राज्यात काही माणसं म्हणजे एकच उदाहरण सांगतो. गोपाल भेट महत्वाचे आपण त्या महाराष्ट्रामध्ये कशी माणसं हे शिंदेना होते सांगायला पाहिजे. म्हणून कॉम्रेड दत्ता देशमुख होते संगमनेर आणि चव्हाण साहेबांना जेव्हा दिल्लीला जायचं ठरवलं, यशवंतराव चव्हाण साहेबांना आता माहिती आहे ऐतिहासिक हिमालयाच्या मदतीला सह्याद्री दिला ते संगमनेरला गेले आणि कॉम्रेड दत्ता देशमुखांना म्हणाले की दत्ता मला तुला पुढचा मुख्यमंत्री करायचंय, फक्त तू कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेस पक्षात ये असं ते म्हणाले. म्हणजे उद्या शपथविधीस काहीच प्रॉब्लेम नाही. आज पक्षांतर उद्या शपथविधी कॉम्रेड दत्ता देशमुखांनी सांगितलं मरेपर्यंत माझा पक्ष सोडणार नाही, मुख्यमंत्री काय पंतप्रधान सोडणार नाही. असे तुमच्याकडे तपस्वी होते एनटी सरांना काही कमी सत्तेचा आरसी का बरोबर पानसरे सरांना काही कमी आहे. पण ही माणसं बदली या शिंदेला कोणती सांगायची होतं की महाराष्ट्राला अशा माणसांचा लाचार माणसांचा महाराष्ट्र तरी नव्हता, तो महाराष्ट्र धर्म यांनी बोलवला म्हणून आपण